नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मराठी मुलगा मी विनय पवार तुमचं या मिनी ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतोय. कित्येक दिवस रखडलेला प्लॅन गोराई बीच फिरायचा आज प्लॅन पूर्ण होणार होता. डोंबिवलीवरून माझा प्रवास सुरू केला. मे महिन्याची वाढती हीट आणि पोटाला गारवासाठी लिंबू सरबत पियालो. बरोबर 2 वाजता मी ठाण्याला पोचलो. अजिंक्य माझी वाट पाहत होता. त्याच्यानंतर नितेश आला, नंदिनी आली. सर्वजण खूप खुश होते कारण आम्ही हा एकत्र मिळून प्लॅन सक्सेसफुल करणार होतो. आमच्या ग्रुपची कॅप्टन भाग्यश्री म्हणजे आमची बहीण गॉगल घालून आनंद लुटत होती निसर्गाचा. तिच्याबरोबर नितेश देखील आनंद लुटत होता. बरोबर 3 वाजता आम्ही गोराई खाडीजवळ पोहोचलो. अजिंक्यचं मूडच नव्हतं पुढे जायचं कारण पागोड्या जायला खूप लाईन होती. फायनली 15 मिनिटांनंतर बोट आली. गोराई बीच किंवा पागोड्या फिरायचं असेल ना तर तुम्हाला बोरवली स्टेशन जवळ आहे. बोरवली स्टेशनपासून तुम्हाला बस किंवा ऑटो मिळेल, ती तुम्हाला गोराई खाडीपर्यंत पोहोचवत असते. 5 मिनिटांमध्ये आम्ही खाडी पार केली. त्याच्यानंतर नंदिनीने गाडी घेतली. हवेच्या गतीने ती गाडी चालवत होती. पाठीमागे नितेश बसला होता आणि रामराम करत होता. हा आमचा भाऊ अस्तित्व कदम, तो देखील गावावरून आला होता. त्याला देखील लॉंग ड्राईव्हचा आनंद लुटायला थोडंसं दिला. 4 वाजले होते आणि खूप उशीर झाला होता जेवायला. सर्वांनी रविवार असल्यामुळे चिकन घेतलं, मच्छी घेतली आणि खायला सुरुवात केली. बरोबर 5 वाजता आम्ही बीचवरती पोचलो. बीच खूप क्लीन होता आणि रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती, पण मजा मस्ती खूप आली. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच मला फॉलो करा.